अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर येत्या मंगळवारी म्हणजेच 25 जून रोजी आहे अंगारकी चतुर्थी। बघा, अंगारकी चतुर्थी जेवढी भक्तांसाठी प्रिय आहे तेवढीच गणपती बाप्पांची ती आवडती तिथी आहे किंवा आवडती चतुर्थी आहे। बघा, प्रत्येक महिन्यामध्ये 2 चतुर्थी येत असतात। कृष्ण पक्षामध्ये जी चतुर्थी येते तिला संकष्टी चतुर्थी म्हणतात आणि शुक्ल पक्षामध्ये जी चतुर्थी येत असते तिला विनायक चतुर्थी म्हणतात। जर बघा, प्रत्येकजण संकष्टी चतुर्थी करतच, म्हणजे महिन्याची जी संकष्टी चतुर्थी असते ती प्रत्येकजण ते उपवास पूजा वगैरे करतं असं नाही। पण जर तुम्हाला महिन्याची संकष्टी चतुर्थी करता येत नसेल किंवा जमत नसेल तर तुम्ही ही अंगारकी चतुर्थी जी आहे ती करू शकता। बघा, असं म्हटलं जातं की जो व्यक्ती अंगारकी चतुर्थी करतो किंवा उपवास पूजा सेवा करत असतो तिला पूर्ण वर्षभर संकष्टी चतुर्थी केल्याचं पुण्य मिळत असतं असं म्हटलं जातं। म्हणून जर महिन्याची चतुर्थी जर तुम्हाला तुम्ही करत नसाल किंवा तुम्हाला जमत नसेल तर ही एक चतुर्थी जी आहे अंगारकी चतुर्थी ती तुम्ही केली तरी चालेल। बघा, अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची कोणती सेवा करावी किंवा गणपती बाप्पांना अभिषेक कसा करावा, त्यांची विधिवत पूजा कशी करावी आणि पूजा करून झाल्यानंतर त्यांची सगळ्यात प्रभावी अशी सेवा कोणती करावी याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, तर अंगारकी चतुर्थी ही मंगळवारी आहे। तर मंगळवारच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान वगैरे करायचं, त्यानंतर जी आपली नेहमीची देवपूजा आहे ती पहिल्यांदा करायचं। त्यानंतर बघा, अर्थात आपण कोणतंही शुभ काम असो किंवा कोणत्याही गोष्टीची सुरुवात असो ती गणपती बाप्पांच्या पूजनाने करत असतो। तर देवपूजा केल्यानंतर अर्थात आपल्याला देवपूजेसोबतच आपल्याला गणपती बाप्पांची पूजासुद्धा करायची आहे। तर असं एक सुद्धा घर नाही की जिथे ज्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती नसते। बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची छोटी किंवा मोठी मूर्ती असते। जर तुमच्या घरामध्ये मूर्ती नसेल तर आता पूजा कशी करायची, तुम्ही सुपारी गणपती बाप्पांचं स्थान म्हणून तुम्ही सुपारीची पूजा देखील करू शकता। तर आता पूजा कशी करायची, बघा, पहिल्यांदा तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे, त्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची। त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा। अभिषेक तुम्ही पाण्याने करू शकता, दुधाने करू शकता। आता अभिषेक म्हणताना कोणता मंत्र म्हणायचा, बघा, गणपती बाप्पांचा अतिशय प्रभावशाली असा कोणता मंत्र असेल तर तो ओम गण गणपते नमः। बघा, गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत। आपल्या भक्ताच्या आयुष्यातलं जो भक्त त्यांची मनापासून सेवा करत असतो त्या भक्ताच्या आयुष्यात जे काही संकट आहे, दुःख आहे ते स्वतःवर ओढवून घेतात आणि त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख विघ्न आहे ते गणपती बाप्पा दूर करत असतात। तर आता गणपती बाप्पांची अभिषेक वगैरे करून झाल्यानंतर तुम्ही अभिषेक दुधाने पाण्याने करू शकता। आता अभिषेक करताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे। त्यानंतर मूर्ती तुम्हाला स्वच्छ करायची आहे। जे आपण अभिषेक केलेलं पाणी आहे, दूध आहे ते तुमच्या घरातल्या मेंबर्सनी सगळ्यांनी तीर्थरूपी वाटायचं आहे। थोडं उरलं असेल तर तुम्ही झाडाला देखील घालू शकता। आता त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा कशी करायची, बघा, एक छोटंसं तुमच्याकडे जर पाट असेल किंवा छोटासा चौरंग असेल तर त्या चौरंगावरती तुम्हाला लाल वस्त्र अंथरायचं आहे। बघा, गणपती बाप्पांना लाल रंग हा अतिशय प्रिय आहे, त्यामुळे त्या चौरंगावरती तुम्हाला लाल पीस किंवा लाल वस्त्र तुमच्याकडे असेल तर ते अंथरायचं। त्यानंतर त्यावरती तांदूळ थोडेसे ठेवायचे, तांदळाचा स्वस्तिक काढू शकता किंवा थोडेसे तांदूळ जरी ठेवले तरी चालतील आणि त्या तांदळाला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्या तांदळावरती तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे। आता गणपती बाप्पांना अष्टगंध वगैरे लावून घ्यायचा, हळद कुंकू अर्पण करायचं, अष्टगंध वगैरे लावून घ्यायचा। त्यानंतर गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असणारं लाल फूल, जास्वंदाचं फूल गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे, त्यामुळे गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल अर्पण करायचं। जर नसेल तर तुम्ही कोणतंही लाल फूल दुसरं अर्पण करू शकता। त्यानंतर जे कापसाचं जानवं असतं बघा, कापसाचं पवतं, ते तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे। हार वगैरे असेल तर ते देखील तुम्ही घालू शकता आणि त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे। बघा, 21 दुर्वांची जुडी तुम्हाला अर्पण करायची आहे। पण ती जुडी कशा पद्धतीने अर्पण करायची, बघा, दुर्वांची जे काठीचा भाग असतो
पानांचा भाग सोडून जो काठीचा भाग असतो तो गणपती बाप्पांच्याकडे आला पाहिजे। अशा प्रकारे गणपती बाप्पांना तुम्हाला ती 21 दुर्वा अर्पण करायच्या आहेत। आता 21 दुर्वा अर्पण करून झाल्यानंतर हे सगळी ज्यावेळी आपण पूजा करत असतो त्यावेळी एकच मंत्र आपल्या तोंडामध्ये असला पाहिजे, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला ही सगळी सेवा करायची आहे। आता सगळी सेवा करून झाल्यानंतर म्हणजे पूजा करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। गुळ खोबऱ्याचा दाखवा, खडी साखरेचा दाखवा, दुधाचा दाखवा, पण गुळ खोबऱ्याचा दाखवला तर अतिशय उत्तम। त्यानंतर आता सेवा काय करायची, सर्वात महत्त्वाचं सेवा कशी करायची किंवा कोणती करायची। बघा आपल्या आयुष्यामध्ये अनेक दुःख आहेत, संकट आहेत। आता तुम्ही आता सध्या ज्या फेसमधून चाललेला आहात की एक असं दुःख तुमच्यासमोर आलेलं आहे की त्या दुःखातून आता मार्गच मिळत नाही आहे, की आजारपण आलेला आहे, कोर्ट कचेरी समोर आहे, घरात काहीतरी वादविवाद चाललेला आहे, मुलं ऐकत नाही आहे, अभ्यास करत नाही आहे, संतान प्राप्ती होत नाही आहे, किंवा विवाह ठरत आलेला आहे पण काही ना काही त्यामध्ये अडथळे येत आहेत, समस्या येतात, की आत्ता तुम्ही ज्या फेसमधून चाललेला आत्ता काहीतरी तुमच्या समोर दुःख आहे आणि त्या दुःखातून मार्गच मिळत नाही आहे, कसं बाहेर पडावं कळत नाही आहे। आणि असं जर तुम्ही आता त्या फेसमधून चालला असाल तर अंगारक चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही ही सेवा कराल तर नक्कीच तुम्हाला तुमचं कोणतंही दुःख कितीही मोठं असो त्या दुःखातून तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल, दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल। गणपती बाप्पा जे आहेत तुमचं जे काही विघ्न तुमच्यावर आलेलं आहे त्यातून नक्कीच तुम्हाला बाहेर काढतील। आता सेवा कोणती करायची, बघा सेवा जी आहे ती तुम्हाला तुमची पूजा वगैरे झाल्यानंतर तिथेच बसून करायची। बसण्यासाठी एक आसन घ्यायचं, आसनावर बसायचं आणि 21 दुर्वा तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत। दुर्वा कशा घ्यायचा, 21 दुर्वांची जुडी जी असते बघा ती तुम्हाला घ्यायची आहे। तुमच्या उजव्या हातामध्ये 21 दुर्वांची जुडी घ्यायची, त्याचबरोबर एक लाल फूल घ्यायचं, त्याचबरोबर थोड्याशा अक्षता घ्यायच्या आणि हे सगळं घेऊन झाल्यानंतर तुम्हाला असं तुमच्या उजव्या हातामध्ये ते घ्यायचं आहे। आणि त्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला ओम गण गणपते नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा। त्यानंतर 11 वेळा तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं, पहिल्यांदा 11 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा। त्यानंतर एक वेळा तुम्हाला गणपती स्तोत्र म्हणायचं आहे। गणपती स्तोत्र म्हणून झाल्यानंतर 11 वेळा तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे। गणपती अथर्वशीर्ष ही गणपती बाप्पांची सर्वात आवडती आणि सर्वात प्रभावशाली सेवा आहे। बघा ज्यावेळी आपण गणपती अथर्वशीर्ष म्हणत असतो त्यावेळी जसं आपण ते म्हणत असू तसं आपल्या घरातील जे काही विघ्न आहे, दुःख आहे, निगेटिव्हिटी आहे तसं ते दूर होत असतं आणि आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होत असते आणि आपल्या आयुष्यातील देखील दुःख संकट जे आहे ते दूर होत असतात। आणि गणपती अथर्वशीर्ष जसं आपण म्हणू तसं जी काही आपले उच्चार असतात बघा, तुम्ही जर ही मुलांसाठी सेवा करत असाल तर तुम्ही तुमच्या मुलांना जवळ बसवून ही सेवा करा। तुमच्या मुलांच्या अभ्यासात प्रगती होतील, त्यांचे उच्चार स्पष्ट होतील, त्याचबरोबर केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहील। तर आता काय करायचं बघा, एक वेळा हे सगळं हातात घेऊन झालं तर एक वेळा तुम्हाला 11 वेळा ओम गण गणपते नमः, एक वेळा गणपती स्तोत्र, 11 वेळा गणपती अथर्वशीर्ष, त्याचबरोबर हे सगळं म्हणून झाल्यानंतर तुम्हाला एक मंत्र जाप करायचा आहे जो 108 वेळा तुम्हाला म्हणायचा। आता कोणता मंत्र बघा, मंगलमूर्ते विघ्नहारा दुरितनाशना कृपा करा, मंगलमूर्ते विघ्नहारा दुरितनाशना कृपा करा, हा जो मंत्र आहे गणपती बाप्पांचा तो मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे। आणि ही सगळी सेवा करत असताना ती दुर्वांची जुडी, अक्षता आणि ते लाल फूल तुमच्या उजव्या हातातच असलं पाहिजे। उजव्या हातात धरून तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत। सेवा करत असताना तुमचा विश्वास, श्रद्धा असलीच पाहिजे। एखाद्याने सांगितलंय म्हणून तुम्ही सेवा करत असाल, बघू काय फरक पडतो का अनुभव, तर अजिबात नाही। कुठलीही सेवा करत असताना मनामध्ये एक चांगला भाव पाहिजे, विश्वास पाहिजे, आपल्या सेवेवरती तो विश्वास पाहिजे, मनात श्रद्धा पाहिजे। आणि जर आपल्या मनात श्रद्धा, विश्वास, चांगला भाव असेल तर आपण केलेली सेवा ही देवापर्यंत पोहोचतच असते आणि त्याचा लाभ जो आहे तो आपल्याला मिळत असतो। बघा तुमच्या जर आणि आता हे सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला ती दुर्वांची जी जुडी आहे, ते लाल फूल आहे आणि त्या अक्षता आहेत त्या गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायच्या आहेत। आणि गणपती बाप्पांना मनापासून प्रार्थना करायची आहे की ही जी काही सेवा मी केलेली आहे तुमच्यापर्यंत पोहोचू दे। आणि अर्थात जर मनापासून सेवा तुम्ही केली असाल तर नक्कीच गणपती बाप्पांच्यापर्यंत पोहोचत असते। गणपती बाप्पांना मनापासून प्रार्थना करायची, जे काही माझ्या आयुष्यामध्ये सध्या दुःख आहे, संकट आहे, ज्या फेसमधून मी चाललेले आहे त्यातून मला मुक्त करा, माझ्या आयुष्यात दुःख संकट निघून जाऊ दे।
आणि या दुःखातून मला बाहेर काढा, माझ्यावरचं संकट जे आहे ते टळू दे, हे अशी बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि बाप्पांना नमस्कार करायचा आहे। बघा, ही सेवा जर तुम्ही कराल अंगारकी चतुर्थीच्या दिवशी तर 100% तुमच्या आयुष्यातलं विघ्न, दुःख दूर जे काही आहे ते दूर होईल। आणि जर ही सेवा जी आहे ती तुम्ही तुमच्या मुलांसाठी देखील करू शकता। जर तुमची मुलं अभ्यासामध्ये वीक असतील, अभ्यास करत नसतील किंवा केलेला अभ्यास त्यांच्या लक्षामध्ये राहत नसेल तर ही सेवा तुम्ही तुमच्या मुलांसाठी देखील करू शकता, जेणेकरून गणपती बाप्पांचा आशीर्वाद त्यांना प्राप्त होईल। बघा, गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत, बुद्धीचे देवता आहेत, म्हणून आपल्याला अंगारकी चतुर्थीच्या दिवशी ही सेवा आवर्जून करायची आहे। तर अगदी छोटीशी माहिती होती, मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत। तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि स्वामींची सेवा करत राहा। श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया।